नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे आपण आजच्या भागाचे रिव्ह्यू ऐकत आहोत. प्रेक्षकांनो, इकडे आपण बघणार आहोत की काव्या पार्थला विचारते की तुम्ही मला आयएसच्या सेंटरला सोडवायला याल का. तेव्हा पार्थ तिला डायरेक्ट नकार देतो आणि इकडे आपण बघणार आहोत की नंदिनीच्या मनात सुद्धा खूप गोंधळ असतो. तिचं स्वतःशीच म्हणत असते की खरंच मी जीवांना माफ केलंय की नाही, म्हणजे असा प्रश्न तिला स्वतःलाच पडलेला असतो. प्रेक्षकांनो, चला सुरू करूया आजच्या रिव्ह्यूला. इकडे आता नंदिनी फोनवर बोलत असते. ती म्हणत असते की हो हो मी येणार आहेत लग्नाला आणि ती साड्या देखील काढत असते. चित्राचा फोन असतो. ती म्हणते की आणि जीवा दादा, आणि तेवढ्यात ती जीवा दादा म्हटल्यानंतर हिने लगेच फोन स्पीकरवर काढला आणि कानाला लावते. म्हणते की हो हो ते पण येणार आहे. तुझी झाली का लग्नाची तयारी. ती म्हणते की हो हो बाकी सगळी तयारी झालीये, बस तुम्ही या. नंदिनी म्हणते की हो हो आम्ही येतोच नक्की. इकडे शारदा काकू म्हणतात की चला. एक माणूस हो हो नाही म्हणता म्हणता जीवा दादांना लग्नाला न्यायला तयार झाला आहे. शारदा काकू म्हणतात की आता त्यांना लग्नाला घेऊन तर जातेस ना, मग तिथल्या होमकुंडातला अग्निदेव तुमच्या मनातलं सगळं वाईट वंगाळ जाळून टाकू दे. तेवढ्यात नंदिनी म्हणते की आई, आहा जो काही तू समज करून घेतलायस ना तो चुकीचा आहे. नंदिनी म्हणते की मी फक्त चित्राचा हट्ट आहेत म्हणून घेऊन जातेस. शारदा काकू म्हणतात की बरं राहिलं. त्या नंदिनीला म्हणतात की बरं ही साडी नेसतेस का तू. लगेच नंदिनीला आठवतं की जीवाने ती साडी त्यांच्या पहिल्या पगारातून नंदिनीसाठी घेतलेली असते आणि ते सुद्धा त्यांनी इथे विज्युअलाइज करून दाखवलेलं आहे. आणि नंदिनी विचार करते आणि नंतर म्हणते की नाही नको. आणि तेवढ्याच शारदा काकू म्हणतात की बरं ही नको. मग गुलाबी रंगाची साडी काढतात. नंदिनी म्हणते की नको. शारदा काकू म्हणतात का ग. नंदिनी म्हणते की अगं हे रंग आवडत नाही जीवांना. शारदा काकू म्हणतात हो ग बाई, त्यांच्या आवडीनिवडीचा विचार माझ्या डोक्यातच आला नाही. नंदिनी म्हणते की आई, हे तू सगळं मुद्दाम करतेस हे मला कळतंय बर का. शारदा काकू म्हणतात मग कळतं ना, वळलं तर बरं होईल. इकडे नंदिनी म्हणते की नको तू साडी नको सजेस्ट करू. ती म्हणते की बर. मग नंदिनी म्हणते की मी काय म्हणते, मला तुझ्या हातचा एक कप चहा करतेस का. शारदा काकू म्हणतात की करते ना, शारदा स्पेशल चहा करते. आणि त्या तिथनं निघून जातात. प्रेक्षकांनो, तर तिथेच दारातच उभ्या असतात आणि नंदिनी लगेच विचार करायला लागते. ती म्हणती हे काय होतंय, मला मी खरंच जीवांना माफ केलंय का. आणि इकडे बघा जीवा आईला तेच सांगतो की नंदिनी मला कोणत्याही क्षणी माफ करे. तिथपर्यंत पोहोचले आहेत माझी रिक्षा. जीवा म्हणतो की म्हणूनच तर लग्नाला चाललो आहेत ना जोडीने. आणि बघा हे ऐकून मात्र मानेने काकूंना आनंदच झालेला असतो. जीवा म्हणतो की म्हणून म्हटलं कपडे खूप सारे नेले आहेत मी, पण लग्नाला घालता येईल असं काही नाहीये ना, म्हणून म्हटलं की चला शेरवानी घेऊन या मस्त. जीवा म्हणतो की त्या निमित्ताने तुला भेटता येईल, त्या निमित्ताने सगळ्यांनाही भेटता येईल. पार्थ, काव्या, बाबा, पार्थ दादा, पिहू कुठे आपली. मानेली काकू म्हणतात की पिहू ना आपली एक नंबरची आगाऊ झालीये. जीवा म्हणतो की का ग. पानेली काकू म्हणतात की अरे अभ्यासच करत नाही आजकाल. मानेली काकू म्हणतात की तुला सांगू का, रिसेंट परीक्षेत कॉपी करून पास झाली ही मुलगी. जीवा म्हणतोय की काय सांगतेस. मानेली काकू म्हणतात मी तर मिथुन भाऊजींना सांगून टाकलं आहे. श्रेयासारखं पिहूला सुद्धा हॉस्टेलमध्ये ठेवा म्हणजे ती शहाणी होईल. तेवढ्यात आशाताई तिथे येतात आणि म्हणतात की अय्यो जीवा दादा तुम्ही कधी आलेत. जीवा म्हणतोय की हे काय आत्ताच आलो, कशी आहेस. आणि आशा म्हणते की मी मस्त. हे काय तुम्ही ते एकदम वाळून गेले. मानेली काकू म्हणतात की हो. जीवा म्हणतात की हे काय अजून 2 दिवस, मग माझ्या सुनबाईला घेऊन येतो की घरी, मग आईच्या हातचं खाणार, जाडजूड होणार. आणि जीवा म्हणतो की जाडजूडच्या नादात विसरलो, नंदिनी मला म्हणाली घरी जातायस ना मग काहीतरी गोडधोड घेऊन जा. इकडे हा मिठाईचा बॉक्स देतो आणि आशाताईंना म्हणतो की आशाताई मला शेरवानी शोधायला मदत करतेस का प्लीज. आणि हा बघा आता शेरवानी शोधायला आशाताई आणि जीवा हे दोघेही जातात. आणि प्रेक्षकांनो इकडे बघा या पेड्याचा बॉक्स घेऊन त्या गणपती बाप्पाजवळ जातात आणि म्हणतात की बाप्पा या गोडाचा मान आधी तुझा आहे. आणि तेवढ्यात आपण बघतो की पार्थ आणि काव्या हे दोघेही घरात येताना दिसतात. त्या म्हणतात की सगळ्यांचं चांगलं होऊ दे रे बाबा. आणि तेवढ्यात पार्थ मागून येऊन तिला म्हणतो की चांगलंच झालं आहे. आणि मानेनी काकू काव्याला आणि पार्थला सोबत बघतात म्हणून विचारतात की काय चांगलं झालं आहे. आणि पार्थ म्हणतो की अगं ते गुप्ते असोसिएटचं कॉन्ट्रॅक्ट मिळालं तेही काव्यामुळे. त्यात मानेनी काकू विचारतात की काव्यामुळे कसं काय. पार्थ म्हणतो की आज त्यांच्यासोबत प्रेझेंटेशन देत होतो, काहीतरी गोष्ट मिसिंग होती. तेवढ्यात काव्या तिथे
टिफिन घेऊन आल्यात. त्यांनी ते मिसिंग गोष्ट इतकी परफेक्टली सांगितली, त्यांचा थॉट इतका परफेक्टली मांडला, ते क्लायंट इतके खुश झाले, त्यांनी उठून टाळ्या वाजवल्यात आणि अप्रिशिएट सुद्धा केलं आणि त्यांनी त्यांचं प्रोजेक्ट वर्क केलं आणि ही मिसिंग गोष्ट त्यांनी ऍड केली. पण याआधी आमच्या प्रोजेक्टचं नाव सिक्सर होतं आणि आता त्यांनी त्या प्रोजेक्टला इंद्रधनुष्य असं नाव दिलं आणि प्रेक्षकांनो चुकून एक राहिलं की तिथे हे सगळं ऐकतात त्या वसू आत्या. पार्थ म्हणतो की एका अर्थ काव्याने ह्या प्रोजेक्टमध्ये. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की आहेच सून माझी गुणाची. आणि वसू आत्यांना बघा हे काही आवडले नसतं, त्यामुळे त्या तिथे येतात आणि म्हणतात की आणि रम्याने काय रंगाचा बेरंग केला का पार्थ? त्या म्हणतात की नाही, म्हणजे मला जेवढी माहिती आहे त्याच्यावरून या प्रोजेक्टची कल्पना तिची होती, मेहनत तिची होती. हो ना? पार्थ म्हणतो की हे बघ आत्या, मेहनत तर तिची होती पण त्यात काही उणिवा होत्या, त्याच काव्याने भरून काढल्या. आणि बघा इकडे वसू आत्यांना काही सहन झालेलं नसतं. त्या म्हणतात की बिचारी माझी रम्या रात्रंदिवस या प्रोजेक्ट वरती काम केलं, मेहनत घेतली, ती शेवटी वायाच गेली. मानिनी काकू म्हणतात की वसुताई असं काही नाही, फार फक्त एवढंच म्हणतो आहे की आयत्या वेळी काव्याने येऊन सिक्सर मारला एवढं. आणि पार्थही म्हणतो की अगदी बरोबर बोललीस तू आई, काव्या आईचं गेम चेंजर. थँक्स काव्या. पण पार्थ तिकडे काव्याचं कौतुक करतोय ना, हे काय वसू आत्यांना सहन होत नाही. तो म्हणतो की थँक्स अलॉट. आणि तेवढ्यात पार्थ म्हणतो की थांब मी आलो चेंज करून. तेवढ्यात मानिनी काकू म्हणतात की अरे थांब. त्या म्हणतात की कोणीतरी आलंय आणि त्यांना तुला भेटायचंय. आणि पार्थ इकडे तिकडे बघतो आणि म्हणतो की कोण आलंय. आणि तेवढ्यात जीवा खाली येतो गुणगुणत आणि तो पार्थला बघतो आणि जोरात आवाज येतो की बडे भैया. आणि हे ऐकून पार्थला बी खूप आनंद झालेला असतो. दोघेही खुश असतात प्रेक्षकांनो. पण पार्थ जाणार त्याला भेटायला, तेवढ्यात काव्या मागून म्हणते की जीवा आलाय. आणि पार्थच्या मनात बघा संशयाचं भूत परत उतरलं. या दोघांना सोबत एकत्र पाहून त्याला फक्त तेवढेच फोटो आठवतात. मानिनी काकू म्हणतात की नंदिनीला कुठल्या तरी लग्नाला जीवाला सोबत घेऊन जायचंय. बघा आता हे पार्थ जीवाच्या मणीधानी नसतं की पार्थदादा असा विचार करतो आहे ते, पण असो. मानिनी काकू म्हणतात की म्हणून शेरवानी घेण्यासाठी आला आहे तो. आणि बघा इकडे जीवा पार्थला मिठी मारायला जाणार, म्हणतो की बडे भैया, पण पार्थ थोडासा त्याला इग्नोरच करतो प्रेक्षकांनो. बघा हे जीवाच्या पण लक्षात येतं, पण तरीही तो म्हणतो की अरे हे काय, तू असं भेटणार आहेस का मला? प्रॉपर गले मिरो यार. पार्थ म्हणतो की क्लायंटला एक फोन करायचा आहे मला, मी आलो. जीवा म्हणतोय की अरे काय, एक तर किती दिवसांनी मी घरी आलोय, लगेच निघतोयस तू? तेवढ्यात वसू आत्या म्हणतात मग तुझी काय अपेक्षा आहे जीवा? तू आलाय म्हणून त्याने आनंदाने नाचावं. वसू आत्या म्हणतात की या पोराच्या चेहऱ्यावरचा हसू तू आणि काव्याने हिरावून घेतला आहे. वसू आत्या म्हणतात की मला मुळात कळतच नाहीये तू घरात का आला आहे. त्यांचं हे बोलणं खटकलं. पण मानिनी काकू म्हणतात की वसुताई काय बोलताय तुम्ही या दोघांच्या मध्ये पडूच नका ना, त्यांचं ते बघून घेतील. वसुताई म्हणतात काय ना मानिनी, हा इथे आल्यामुळे पार्थला किती त्रास होतोय हे तुला दिसलं नाहीयेत ग, पण मला दिसलं आहे. त्या म्हणतात की म्हणून बोलते मी, चुकतंय का माझं काही? तेवढ्यात मानिनी ताई त्यांना म्हणतात की नाही, तुमचं कधी काय कुठे चुकतं का वसुताई? फक्त तुमच्या चुकांचे पाढे आम्ही सारखे वाचून दाखवत नाही ना, म्हणून तुम्ही वाटेल ते बोलू नका प्लीज. प्रेक्षकांनो इथे हा जीवा भेटण्यासाठी आला होता, पण बघा काय चित्र इथे उभं राहिलं आहे. मानिनी ताई म्हणतात की उगाच माझ्या पोरांमध्ये अंतर वाढवण्याचा प्रयत्न करू नका. वसुताई म्हणतात की अंतर कुणामुळे पडले आणि तू कोणाला बोलतेस? पार्थ म्हणतो की बस झाला आता, बस करा भांडण. पार्थ कारण काढून तिथनं निघून जातो, म्हणतो की मला क्लायंटला फोन करायचा आहे, मी आलोच. आणि इकडे मानिनी काकू म्हणतात की कुणाचं भलं झालेलं बघवत नाही. इकडे काव्या म्हणते की जाऊ द्या ना आई, रोज संध्याकाळी देवासमोर उभं राहून शुभम करोती म्हणणार ना, शत्रू बुद्धी विनाशाय असं उगाच नाही म्हणत. आणि काव्या वसू आत्याकडे बघून म्हणतात, त्यामुळे वसू आत्या चिडतात, म्हणतात की काव्या. जीवा सुद्धा म्हणतो की ठीक आहे, तो दमला असेल. तो म्हणतो की लवकरच परत येईल आणि पुढच्या वेळेस एकटा नाही येणार, तुझ्या लाडक्या सोनेला माझ्या नंदिनीला सोबत घेऊन येईल. आणि बघा आता जीवा आईला भेटतो आणि म्हणतो की बाय येतो. आणि मानिनी काकू आता जीवाला सोडवायला जातात. तेवढ्या तिकडे काव्या म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा वसू आत्या, तुम्ही कितीही प्रयत्न केलेत
तरी जीवा आणि पार्थ एकत्र येणारच आणि नंदिनी ताई तिच्या लाडक्या बहिणीला म्हणजेच काव्याला ऍक्सेप्ट करणारच. अगदी तुम्ही काहीही केलं तरीही दोन भावांमधलं आणि दोन बहिणींमधलं प्रेम तुम्ही नाही पुसू शकत. आणि काय नंदिनी ताई तर जीवाला घेऊन एका लग्नात चालली आहे. लग्नातला माहोल बघून त्यांच्यातलं नाही प्रेम फुललं तर नाव नाही सांगणार मी, काव्या पार्थ देशमुख. प्रेक्षकांनो, ही काव्या जेव्हा पण बोलते ना तेव्हा वसू आत्यांना खूप म्हणजे खूप संतापतात असो. आणि बघा आता प्रेक्षकांनो, इकडे यांची एंट्री झालेली आहे लग्नाला, जीवा आणि नंदिनीची. आणि बघा खूप सुंदर डेकोरेशन केलेलं असतं. जीवा म्हणतो की वा, सहज सुंदर आणि सिंपल असं डेकोरेशन आहेत. जीवा म्हणतो की अगदी नंदिनी जीवा देशमुख सारखं. नंदिनी म्हणते की प्रत्येक गोष्ट माझ्याशी जोडायची सवय लागली काय हो तुम्हाला? जीवा म्हणतो की नाही, फक्त गोष्ट नाही तर तुझी सुद्धा सवय लागली आहे चकाचक बाई. आणि जीवा खूप हसतो. नंदिनी म्हणते की अहो काय कुठेही सुरू होतात तुम्ही? जीवा म्हणतो की का? नंदिनी म्हणते कोणी ऐकलं तर? कोण आहेत ऐकायला? आणि जरी कोणी ऐकलं आणि तरी हेच म्हणतील ती प्रेम करावं तरी जीवा देशमुख सारखं करावं. इकडे नंदिनी खूप ऑकवर्ड झालेली असते, त्यामुळे जीवा म्हणतो की अगं किती ऑकवर्ड होणार आहे. आणि जीवा म्हणतो की बरं मला सांग, इथल्या ह्या डेकोरेशनला कुणाचे हात लागले? इकडे नंदिनी म्हणते की फुलांचे मित्र आणि आमच्या आनंद निवासला सगळा स्टाफ यांनी मिळून केलं आहे डेकोरेशन. जीवाला डेकोरेशन तर खूपच आवडलेलं असतं म्हणून तो म्हणतो की खूपच सुंदर केलंय. जीवा म्हणतो की हे असं लग्न बघितलं ना की वाटत राहतं असे भपके पास लग्नाची गरजच काय. म्हणजेच मोजकेच 30 माणसं ज्यांचं नवरा नवरीवर प्रेम, साधं जेवण आणि मनापासून केलेले विधी, हे असं असलं पाहिजे. आणि प्रेक्षकांना आता हे मध्ये येतात तेवढ्या तिथनं एक मुलगा येतो. तो म्हणतो की नंदिनी ताई आलात तुम्ही? आणि तो फुलं आणि गजरा त्यांना देतो. तर दोघेही थँक्स म्हणतात. आता गजरा माळायचा असतो म्हणून जीवा तिला म्हणतो की मे आय. नंदिनी पण हट्टी, ती म्हणते की नाही मी माळीन माझा माझा. आणि प्रेक्षकांनो बघा आता नंदिनी स्वतःच गजरा माळत असते आणि तिला असं वाटलं की व्यवस्थित लागला आहे आणि तो खाली घसरतो तर जीवा डायरेक्ट तो पकडतो. जीवा म्हणतोय की मी काहीच केलं नाहीये, हा गजरा स्वतःहून माझ्या हातात आला आहे. जीवा म्हणतो की त्याचं असं म्हणणं आहे की मी तेवढ्यात नंदिनी त्याच्या हातात तो गजरा घेते आणि नंदिनीने तिच्या हाताने तो गजरा मारतो. आणि जीवा म्हणतो की तो आत्ता आला होता तो चित्राचा भाऊ होता का? नाही, म्हणजे तिच्यासारखाच दिसत होता. नंदिनी म्हणते की नाही चित्राला भाऊ नाहीये. जीवा म्हणतो की काय हरकत नाहीये. तो म्हणतो की आजपासून म्हणजे या क्षणापासून मी चित्राचा भाऊ. आणि जीवा म्हणतो की आता लग्नाच्या विधीत कान पिळी येईल ना तेव्हा चित्राचा भाऊ म्हणून मी नवरदेवाचा कान पिळेल. आणि नंदिनी म्हणते की नाही आहो, तुम्ही नवऱ्या मुलाचा कान नाही पिळू शकत. यावर जीवा विचारतो, प्रश्न करतो की का? आता ह्याचं उत्तर तर नंदिनी आता त्याला देणारच. पण आणि दुसरीकडे आपण बघतो की काव्या स्वतःसाठी कॉफी बनवून घेत असते. तेवढ्यात तिला पार्थ त्या जिन्यावर बसलेला दिसतो आणि तेवढ्यात काव्या म्हणते की किती शांत बसलाय माझा बोकुडी. काव्या मनोमन म्हणते की हीच वेळ आहेत काव्या सेंटरला सोडण्याबद्दल विचारताना. काव्या स्वतःच्याच मनाशी म्हणते की हा भाव देईल ना मला. आणि काव्या तिथे ठेवलेल्या कपाकडे बघते आणि काय विचार करते माहित नाही आणि म्हणते की आत्ता देईल. आणि काव्या मनोमन म्हणते की माझ्या हातची कॉफी पिऊन बोका सेंटरला तर काय चंद्रावर यायला तयार होईल. आणि बघा आता काव्या दोन्ही म्हणजे तिच्यासाठी आणि पार्थसाठी कॉफी घेऊन जाते आणि पार्थ सुद्धा लगेच ती कॉफी घेतो. पण काव्या म्हणते की जशी तुम्हाला हवी आहे तशीच केली. काव्या म्हणते की सांगा कशी झाली आहे ते. पार्थ म्हणतो की छान झालीये. काव्या लगेच म्हणते की खोटं बोलतायत. पार्थ तिला म्हणतो की तुम्हाला का असं वाटतंय? काव्या म्हणते की कॉफी खरंच चांगली झाली असेल तर पार्थ देशमुखांच्या चेहऱ्यावर दिसतं ते. ती म्हणते की आता तर काहीच नाही दिसत आहे. आणि इकडे पार्थ तिला टोमणे मारल्याशिवाय काही राहत नाही. तो म्हणतो की चेहऱ्यावरचं दिसेनासं झालं की चेहरा वाचणं सोडून द्यावं माणसाने. पार्थ म्हणतो की असंही तुम्हाला IASचा अभ्यास खूप आहे, तुम्ही तर सोडूनच दिलं पाहिजे. काव्या म्हणते की त्याबद्दलच थोडं बोलायचं होतं तुमच्याशी. काव्या त्याला म्हणते की माझं IASचं एक्झामचं सेंटर डिक्लेअर झालं आहे. काव्या त्याला सांगते की मुंबईच्या बाहेर आहेत ते. काव्या त्याला प्रश्न करते प्रेक्षकांनो की याल का मला सोडवायला? पण पार्थ बघा डायरेक्ट कॉफी पिता पिता त्याला स्वतःला शॉक बसतो. आणि इकडे आता आपण अडकलो होतो भावावर. तर नंदिनी त्याला म्हणते की अहो तुम्ही भाऊ म्हणून नवऱ्या मुलाचा कान नाही पिळू शकत का? जीवा म्हणतो की पण का? मग का नंदिनी म्हणते की कारण आपल्याला लग्नात चित्राचं कन्यादान करायला बसायचं आहे. आणि हे ऐकून जीवाचा चेहरा थोडा संकोचलेला असतो.
म्हणून तो म्हणतो की काय. आणि इकडे आता काव्या कॉफी खाली ठेवते आणि पार्थला परत प्रश्न करते की याल ना पार्थ. काव्या म्हणते की काय ना, मी इथे आल्यापासून माझी सगळी शक्ती तुमच्या मागे मागे धावण्यात गेली आहे, तुमचा राग, तुमचा रुसवा घालवण्यात गेली आहे. पण मी जर ते प्रयत्न केले नसते, तुमची नाराजगी माझ्या हसण्याने, माझी फिरकी घेण्याने परतवत राहिली नसते, तर हरले असते मी पार्थ, हरले असते मी पार्थ. काव्या त्याला म्हणते की हरायचं नाहीये मला. काव्या त्याला म्हणते की तुम्हाला या गोष्टीची जाणीव आहेत की नाही माहित नाही मला, पण मी हरले म्हणजे तुम्ही हरलात पार्थ. पार्थ प्रेक्षकांनो हिच्या बोलण्याने थोडा हताश होतो. काव्या त्याला म्हणते की आपण एकाच टीम मध्ये आहोत ना हो. लगेच पार्थ तिच्याकडे बघतो. ती म्हणते की वी आर इन अ सेम टीम. बघा इकडे काव्या म्हणते की लोकांना असं वाटतं की हो आपण एकमेकांच्या समोर आहोत, आपण एकमेकांच्या अगेन्स्ट आहोत. काव्या त्याला सांगते की पण तसं नाहीये पार्थ. काव्या म्हणते की मी इथे तुम्हाला जिंकायला किंवा तुम्हाला हरवायला नाही आलीये. काव्या थोडी इमोशनल पण होते प्रेक्षकांना आणि म्हणते की मी इथे आली आहे फक्त आणि फक्त माझ्या पार्थ देशमुखांना परत मिळवायला. खरंच. आणि बघा प्रेक्षकांनो पार्थ आहे ना तिचं सगळं बोलणं ऐकत असतो, पण त्याच्या मनात काय आहेत ना प्रेक्षकांना तो पुढे पाऊल टाकतच नाही. काव्या ना खूप म्हणजे खूप रडतही असते. ती म्हणते की मी थकले आता पार्थ. ती म्हणते की खरंच थकलेत, हे सतत नाचून हसून खिदळून तुमची मस्करी करून कपडे बदलून थकली ही काव्या. काव्या म्हणते की मला ना आता खरंच शांतपणे बोलायचं आहे तुमच्याशी, सगळं सांगायचं आहे तुम्हाला. काव्या म्हणते की हा प्रवास त्यासाठी एक चांगलं निमित्त ठरेल पार्थ, याल ना मला सोडवायला. बघा इथे पार्थची सुद्धा बहुतेक द्विधा मनस्थिती झाली आहेत. म्हणजे त्याला सोडवण्याची तर इच्छा आहे, पण एका याच्यात तो दोन प्रकारे विचार करतो. आणि काव्या त्याला परत विचारते की याल ना. आणि पार्थ बघा डायरेक्ट तर नकार देत नाही, पण नकार दिलेलाच असतो त्याने, मान डोलावून तिला नकार दिलेला असतो. आणि तिला हे अपेक्षित नव्हतंच प्रेक्षकांनो. तिला असं वाटलं होतं की पार्थ येईल मला सोडवायला, पण तसं नाही झालं. इकडे आता जीवाला प्रश्न पडलेला असतो. तो म्हणतो की आपण खरंच कन्यादान करणार आहोत. नंदिनी म्हणते की सॉरी तुम्हाला नाही जमणार का. आय एम सो सॉरी, माझं चुकलं, मी तुम्हाला आधीच विचारायला हवं होतं. काव्या नंदिनी म्हणते की मी काय करू, मला खरंच काही सुचलं नाही हो, माझं चुकलं. ऍक्च्युली काय आहेत ना चित्राला आई वडील नाही होत हो, म्हणून तेवढ्या जीवा म्हणतो की एक मिनिट. नंदिनीला खूपच टेन्शन येऊन जातं. जीवा म्हणतो की चिल, 1 मिनिट. तो म्हणतो की मी नाही करणार असं म्हटलंच नाहीये. जीवा म्हणतो की काय झालं, तू अचानक मला विचारलंस ना, म्हणून मी थोडा सरप्राईज झालो, म्हणून जरा थिंकिंग करत होतो. जीवा म्हणतो की करूयात ना, मला आवडेल चित्राचं कन्यादान करायला. जीवा म्हणतो की तू इतकी चांगली गोष्ट करते आणि मी तुला सपोर्ट नाही करणार. जीवाला पण आनंद असतो, पण नंदिनीला आनंदच असतो, पण तरीही ती प्रश्न विचारते की हा म्हणजे तसं नाही. नंदिनी म्हणते की कन्यादान खूप मोठी गोष्ट आहेत ना. ती म्हणते की मला खात्री नव्हती की तुम्ही तयार व्हाल. जीवा हसतो, म्हणतो की तयार. नंदिनीलाच आता प्रश्न पडतो. ती म्हणते की काय झालं. जीवा एकदम सिरियस होऊन बोलतो. तो म्हणतो की मी खूप आधीपासून एक स्वप्न पाहिलं होतं, आपल्याला छान मुलगी असेल आणि तिचं कन्यादान आपण दोघे मिळून करू. पण इथे बघा प्रेक्षकांनो नंदिनी ना खूप लाजलेली असते. जीवा म्हणतो की हा, पण ते स्वप्न इतक्या लवकर पूर्ण होईल असं वाटलं नव्हतं. जीवा म्हणतो की चालेल ना, करूयात आपण कन्यादान. जीवा म्हणतो की निदान यासाठी तरी तू माझ्या बाजूला बसशील ना. नंदिनी लाजून हो म्हणते आणि जीवाला मात्र तिच्या या लाजण्याचं आणि तिच्या होकाराचा फार म्हणजे फार आनंद झालेला असतो. जीवा म्हणतो की चल चित्राला भेटूयात. नंदिनी म्हणते की हो. इकडे बघा तर जीवा तरी होकार म्हटला आहे नंदिनीने होकार मिळवला असतो जीवाचा, पण इकडे डायरेक्ट पार्थने नकार दिलेला आणि पुढे जातो. तिच्या नजरेला पण नजर नाही मिळवत. काव्याला वाईट वाटतं. ती म्हणते की पार्थ, हो पार्थ ऐका ना, मी काय म्हणते ऐका ना. ती त्याला म्हणते की का नाही येणार. पार्थ म्हणतो की तुम्हाला कशाला हवंय, मी अनिशाला घेऊन जा ना तुमच्या सोबत, बऱ्याच दिवस त्या आल्या नाहीयेत, कुठे गेल्या त्या. काव्या म्हणते की तिचे नखरे काही कमी आहेत का, मला ते पाहिजे हे नको, हे पाहिजे ते नको.
ती म्हणते की 1 मिनिट ते सोडा, मी काय विचारते तुम्हाला, माझ्या प्रश्नांची उत्तर अशी परस्पर अडीशावर ढकलू नका तुम्ही. पार्थ म्हणतो की ऑफिसला सुट्टी नाही मिळणार आणि सरळ किचन मध्ये निघून जातो. काव्या म्हणते की काय बोलताय पार्थ. ती म्हणते की काय बोलते मी, असं काय करता आहात. काव्या म्हणते की तुम्ही बॉस आहात तिथले. तेवढ्यात पार्थ म्हणतो की विक्रम देशमुख बॉस आहेत, मी नाही. काव्या म्हणते की वडील सुद्धा आहेत ते तुमचे. काव्या म्हणते की काय म्हणायचे तुम्हाला, ते नाही म्हणतील. पार्थ म्हणतो की काव्या प्लीज, मी तुम्हाला होकार नाही देऊ शकत. काव्या त्याला प्रश्न करते की का भीती वाटते तुम्हाला की तुम्ही माझ्या प्रेमात परत पडाल. आणि असा प्रश्न विचारल्यावर मात्र पार्थ गोंधळून जातो आणि इथेच मालिकेचा एपिसोड संपतो. प्रेक्षकांनो, आपण बघूया की पुढील भागामध्ये आता ही काव्या काय करामत करते की पार्थ तिला सोडवायला जातो की नाही. आता काव्या तिच्या ओरिजिनल रूपावर आलेली आहेत प्रेक्षकांनो. आता पार्थ तिच्या जवळ येतो आणि म्हणतो की का नाही जेवलात तुम्ही. काव्या म्हणते की जेवत बसायला माझ्याकडे वेळ नाहीये. आणि इकडे बघा काव्या जेवत नाही म्हणून पार्थ तिच्यासाठी जेवणाचं ताटही घेऊन आलेला असतो आणि स्वतःच्या हाताने तिला भरवत असतो. आता पुढे काय होतं हे आपल्याला उद्या बघायला मिळेल. पण आता बघू नंदिनी आणि जीवाचं काय चाललंय ते. आणि इकडे दोघं सोबत येत असताना नंदिनीचा पाय अडकून नंदिनी मागे पडणार, तेवढ्यात जीवा तिला पकडतो. आणि बघा इकडे आता दोघांच्याही प्रेमाची गाडी सुरळीत चालू आहेत असं दिसतं आहेत प्रेक्षकांनो. पण नक्की काय होईल ना याचं आपल्याला काही सांगू शकत नाही.